परिवहन कर्मचाऱ्यांना देय रकमेपोटी 3 कोटी तर प्राथमिक शिक्षकांच्या सेवानिवृत्तांना 7व्या वेतनपोटी 1 कोटी मिळणार। परिवहन विभागाकडील कर्मचारी, प्राथमिक शाळेतील शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्यांवर थकीत देयतेबाबत तसेच महागाई भत्ता, 7व्या वेतनाचा फरक व निवृत्ती वेतन व वेतन दरमहा वेळेवर करण्यासंदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन ओंबासे यांच्याबरोबर कामगार महासंघाचे अध्यक्ष माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत सकारात्मक चर्चा होऊन परिवहन उपक्रमाकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमापोटी अंदाजपत्रकात तरतूद 3 कोटीचा निधी देण्याचा, सेवानिवृत्त सेवकांपैकी ज्यांची प्रकृती उत्तम आहे अशा कामगारांपैकी 50% कामगारांना त्यांच्या पदाप्रमाणे नोकरी देण्याचा, तसेच परिवहन विभागासाठी तांत्रिक ज्ञान उच्च शिक्षित परिवहन व्यवस्थापक तातडीनं नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी आणि कार्यरत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतनाचा महानगरपालिकेचा हिस्सा 3 टप्पे त्याच्यातले मिळालेले नव्हते। त्या संदर्भात आणि सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकांचा पगार आणि निवृत्ती वेतन हे वेळेवर मिळावं या संदर्भात आज माननीय आयुक्तांच्या बरोबर आणि माननीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरबरोबर चर्चा झाली आणि त्यांच्या 7व्या वेतनाचा 1 हप्ता या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये देण्याचं त्यांनी मान्य केलं। दुसरा हप्ता आम्ही फेब्रुवारीला द्यावं आणि तिसरा हप्ता पुढच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून द्यावं अशा तऱ्हेची विनंती आम्ही आयुक्त साहेबांना केली। त्याचप्रमाणे पेन्शन आणि पगार हे 10 तारखेच्या आत व्हावं अशा पद्धतीची मागणी केली। ती माननीय आयुक्तांनी ती मागणी रास्त असल्याने ती मान्य केलेली आहे। त्याचबरोबर परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचा जे देय रकमा आहेत त्या 3 कोटीच्या त्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेल्या होत्या। त्यातले फक्त 75 लाख रुपये देण्यात आले होते। त्यातली राहिलेली 2.25 करोड रुपयाची रक्कम देखील परिवहन कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशा तऱ्हेचा एक निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करणे आणि जे काही रिटायर्ड सेवक आहेत त्या रिटायर्ड सेवकांना त्यांची शारीरिक प्रकृती किंवा शारीरिक चांगली आहे त्या सेवकांना पुनर्नियुक्ती देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे। आणि त्याचबरोबर नव्या बसेस आल्यानंतर उत्पन्न वाढल्यानंतर बाकीच्या आर्थिक प्रश्नावर निर्णय घेऊ अशा तऱ्हेच्या बैठकीमध्ये एक पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा झालेली आहे।